माझ्या गुरुनी दिलेलं नाम आहे काय? गुरुचं चिंतन म्हणा ना सारखं, बस चाललंय सारखं. हे जे लोक मोठे झाले ना, ज्ञानेश्वर महाराज काय, ते नामदेव काय, आम्ही कशाने मोठे झाले? सारखी धारा, दुसरा विचारच नाही. तिन्ही अवस्थामध्ये तो विचार. असं काय करता? बर, हा एक प्रकार. हा नाही, मला थांबवता येत नाही, नाही का? म्हणजे एका यांनी सांगितलं गृहस्थानी, त्याच्या मुलीकरता ते कुठेतरी स्थळ पाहायला गेले. ते सांगितलं बघ 2 दिवसांनी कळवतो. हा व्यवहारच आहे, नाही का? नाही म्हणण्यात सुद्धा एक चातुर्य खूबी असतं. बरं, आम्ही नाही म्हणत नाही, आमच्यावर विसंबून राहू नका, हे पॉलिश लँग्वेज आहे. बरं काय मी सांगण्यात हेतू काय तुम्हाला, हे कठीण आहे हो. मी लोकमान्यांचं उदाहरण सांगितलं ना, काही लोक जन्माला घेऊन येतात हो, व्हेकंट माइंड म्हणतात. हा अभ्यास असा वेगळेपणाने पाहावं, आपण मिसळून जातो त्याबरोबर, ते नाही होतं कामाचं. तर काय होईल पुढे? फार ऐकण्यासारखं आहे की विचार सुद्धा शक्तिरूप आहे. थॉट्स आर थिंग्स, असं एक प्रसिद्ध वाक्य आहे मानसशास्त्रामध्ये. वस्तू आहे ती, म्हणजे त्याला गती आहे, ती शक्ती आहे. तर वेगळेपणे पाहिलं तर काय होतं, तुम्ही आम्ही साधी माणसं, आपल्या विचारांची शक्ती सुद्धा मर्यादित. तर तुम्ही वेगळेपणाने पाहिलं ना, एक विचार आला आणि त्याची शक्ती गेली की थांबतो तो, दुसरा येतो. मग पुष्कळ वेळ राहणं एक साधी गोष्ट नाही आहे. बरं, त्याला अनुस्यूत शब्द आहे, कंटिन्युटी. सारखा विचारतो, काळजी लागली म्हणजे कसं होतं तशापैकी सारखं तेच. मग ती शक्ती गेल्यानंतर शून्यता येते, माइंड व्हेकंट होतं. तर लोकमान्यांची मी आपल्याला अनेक वेळा सांगितलंय काय, ते रोज जेवण झाल्यावर त्यांना काही नोकरी नव्हती, ते पडायचे थोडेसे विश्रांती. 5-10 मिनिटांनी काय व्हायचं, ते पायावर पाय असायचा, असे हलवायचे पाय. तेव्हा त्यांच्या भाच्याने त्याने विचारले की दादा तुम्ही रोज निजताना जेवण? हो म्हणाले. तुमचे पाय कसे हलतात म्हणाले. मग म्हणजे जागा होते ते. तेव्हा ते म्हणले पहिल्यांदा 5-10 मिनिटं मला झोप लागते, नंतर म्हणाले मी माझं मन रिकामं करतो. आणि ते पुढे काय म्हणाले, हे आमचं टॉनिक आहे, म्हणजे पुढे 22 तास काम करता येतो बघा. बरं, माइंड व्हेकंट करणं, आणि ज्याला ही साधली ना तो तयारच, यात शंकाच नाही, मनुष्य तयारच झाला. बरं का? तर हा मार्ग कठीण आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्ही नामस्मरणाला बसलो, पैशाला नको ते विचार मुद्दाम घुसडमध्ये येतात, त्रास देतात. हा विचार का, अरे लहानपणी कुठे गल्लीत कुचित मारामारी झाली, शिव्या गाळल्या, ते त्यावेळेला आठवत. असं काय संबंध आहे त्याचा, काय आहे? हा नवरा बायकोचं भांडण झालं ते का बा आठवलं, ठीक आहे, नाही का? पण हे काय असलंच आहे सगळं. मग दुसरा काय आहे, आपला विचार जो आहे ना, हा पुनरावृत्ती आहे. आपण शिळी माणसं आहोत, तेच विचार करणार, त्याच गोष्टी आठवणार. ज्याला नाविन्य आहे ना, अरे तो काय मनुष्यच निराळा. बरं का? प्रत्येक गोष्टीत जीवनाचे हे आहे. बरं का? अगदी एखादा वकील असला, त्याच्या त्या कायद्यामध्ये सुद्धा नवीन कल्पना सुचेल, त्याला डॉक्टर असला नवीन कल्पना सुचेल. अशी माणसं थोडी हो, बाकी सगळे आपण शिळे लोक आहोत. ते आपलं माझ्या पुरतं म्हणतो, तेच. अहो ज्ञानेश्वरी हे गोष्ट तुम्ही पुरी सांगितली होती, अहो आम्ही शिळेच आहोत आणि नवीन काय ऐकणार आपल्यासारखंच असतो म्हणून खपून जातो झाला आपला. काय करणार? आणि जे आतून ज्ञानी असतात ना, अरे तीच गोष्ट सांगितली तर असं सांगतील की ऐकावं. त्या वाणीमध्ये एक सामर्थ्य असतं, लक्षात ठेवा. तुकाराम वाणी किती अभंगात तेच सांगितलंय ना, का त्या अभंगात रस आहे, क्षणे क्षणे या नवताम उपैती. आणि भगवंताचं नाम असं झालं पाहिजे म्हणजे नामस्मरण कराय. बर, एक अनुभव असा येईल आपल्याला, आपण अभ्यास करताना तो विषय मन लावून राहतं, नवीन नवीन त्याची खुब्या कळतात. हे त्यात नाविन्य आहे यात शंका नाही. बरं का? तर ही रेपिटेटिव्ह मेकॅनिझम, माणूस जर ते नसताना डॉक्टर अशक्य होतं बरं करणं. तुम्हाला तुमचं लिव्हर आहे ते तसंच चालायचं, तुमच्या हार्ट आहे ते तसंच चालायचं. अरे किती आमच्याकडे इतके जगतात ना, ते कुठून शक्ती आहे ते हार्टला कोण आठवत चाललंय शिंच, नाही का? काय असेल मला सांगा.
शक्तीचा हा सुद्धा डॉक्टर सांगता येत नाही. आणि म्हणतो ना, हा काल बरा होता, आज गेला. अरे तुला काय कळते आतमध्ये काय चाललेले का, नाही का? कसं असतं बघा. तर याचा उपयोग करून घेता येईल आपल्याला. ते असेल तर नामस्मरण आहे. तोच विचार पुन्हा तो इतका दृढ करायचा की त्या विचारानं त्याचं शरीर, मन, प्राण सगळं भरून जाईल. म्हणजे मग चालली गाडी पुढे, दुसरं काही राहतच नाही मग त्याला. बरं का? या विश्वाला सुद्धा ही पुनरावृत्ती आहे. म्हणून इथपर्यंत आणलं बाबा तुम्हाला मी. या विश्वाला तेच आहे. या विश्वात नवीन काही नाही. तुम्हाला संभाजीचं माहिती आहे ना, संभाजी राज्यावर आला, त्याला येऊ द्यायचं नव्हतं, तुम्हाला माहितीच आहे इतिहास सगळा. राजारामाला बसवायचं होतं, शिवाजीच्याही मनात होतं. तर शिवाजीचे जे विश्वासू लोक होते, बाळाजी, आवजी, चिठ्ठी, सामके, तमके, हे सगळे राजारामाच्या बाजूचे होते. आणि संभाजी राज्यावर आल्यानंतर स्टॅलिन जे केलं तेच त्यांनी केलं. मारून टाकले त्यांना, भिंतीत चिणले ना. आता 300 वर्षापूर्वी ते तुमच्या राज्यात झालं, इथे रशियात आज झालं, म्हणजे रेप्युटेशन आहे की नाही? अगदी हा पंतप्रधान फार सज्जन आहे बा, फार चांगला आहे, पैशाला शिवत नाही कधी. राज्यावर आल्यावर बॅग मध्ये घेऊन पैसे काढले त्यांनी. रेप्युटेटिव्ह मेकॅनिझम, नाही का? सगळे खातात, नाही मी का खाऊ नये? आलं की नाही लक्षात, नाही का? तुम्ही चहा पिता ना, मी का पिऊ नये? प्या. कारण रेप्युटेटिव्ह मेकॅनिझम. काय आहे मला सांगा जीवनामध्ये? पुनरावृत्तीशिवाय काय आहे माणसामध्ये? जर मानवी जीवन इतकं पुनरावृत्तीमध्ये आहे, संबंध विश्व सुद्धा पुनरावृत्तीचं आहे. तेच होणार, त्याच तऱ्हेच्या गोष्टी होणार, त्याच तऱ्हेचे प्रसंग येणार, सगळं तेच. अरे तुम्ही सांगता ना, ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत दिलाय की म्हणाले, शरद काळ आला की नद्या त्या व्हायला लागल्या, वाळायला लागल्या. ग्रीष्म काळ आला, संपायला लागले की ढग आले. रिपिटेटिव्ह, तेच ते पुनरावृत्ती आहे ना. श्वास नाही का पुनरावृत्ती? सगळीकडे पुनरावृत्ती आहे. बरं, एक बायको मेली, दुसरी बायको का करतो? पण उदाहरण घ्यायचं म्हणा, आता कठीण नाही. मोरारीच्या राज्यात एका म्हणजे तसं राहता येईल, पण लग्न नाही करायचं असं काहीतरी आहे. तेव्हा दुसरी करतो, रेपिटेटिव्ह, तिसरी करतो. मी तुम्हाला गंमत सांगितले ना, माणूस काय करतो? माणूस म्हणले एकाच्या 3 बायका मेल्या, तरी पुन्हा लग्नाला उभा राहिला. तेव्हा एकाने विचारलं, हो हे काय? 3 बायका मेल्या म्हणले, तुम्ही पुन्हा उभे आहात? एकाला तरी धोका देऊन जाईन म्हणाले, त्याशिवाय मारा. वा, रेपिटेटिव्ह, सारखं तेच करणार. बरं का? नाही, आपण खातो ते आवडीची वस्तू. किती वेळा तुम्ही किती टन चहा प्यायला असेल आतापर्यंत, तरी पुन्हा पाहिजे की नाही? मग जीवनाचा धर्म आहे हा, टाळून चालणार नाही. मग विश्वाला तो नियम लागू आहे. आणि ते आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मला कल्पना होती अर्धा तास आपलं जाणार, पण हा तत्वज्ञानाचा विषय आहे. आणि काळ जो म्हणतात तो काय आहे? तर काळ म्हणजे काही नाही, बदल. बरं, साध्या भाषेमध्ये बदल नाही तर काळाची कल्पनाच येणार नाही. बघा, आपण काळ तोच आहे की जो सारखा बदल दाखवतो. आणि एक लहानशी गोष्ट सांगतो, जी काही आता ज्ञानेश्वरी सांगितलेली नाही आजच्या विषयात. तुम्हाला माहिती आहे ना, पूर्वी न्यायशास्त्र कणादाच्या शासनामध्ये, बरं का, सिस्टम ऑफ इंडियन म्हणजे एक दर्शनच आहे ते, बरं का, वैशेषिक दर्शन म्हणून. त्या दर्शनामध्ये एक कल्पना लावली की तुम्ही वस्तूचं विभाजन करता. विभाजन करता करता अशी एक अवस्था येते की याच्या पुढे विभाजन नाही. त्यावेळेला काही सायन्स एवढं वाढलेलं नव्हतं, म्हणजे विज्ञान. तेव्हा अणुपर्यंत आले थांबले. आता काय झालं? अणुपर्यंत आले आणि अणुला विभाजन केलं, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, त्यांचं विभाजन केलं आणि शेवटी अव्यक्तात गेले. बघा तुम्ही, मग एनर्जी, नुसती शक्ती राहिली. होय ना? हेच माणसाच्या जीवनात लागू आहे. कसं लागू आहे बघा, विचार करण्यासारखा आहे. माणूस म्हणजे काळात जगतो ना, काळाचं विभाजन करा.
मग युग, मग वर्ष, शतक. अलीकडे नाही का ते जन्मशताब्दीचे एक लचांड सुरू झाले आता, बरं का. हा, जो उठतो तो आमच्या आजोबाची म्हणली जन्मशताब्दी, मजाच मारायची असते, काहीतरी निमित्त लागतं झालं आपलं. बोलायचे, 4 लोक बोलवायचे, खाय प्यायचे. नाही ते आमची कोणी करू नये एवढं मात्र त्याचं सांभाळावं. नाही तर व्हायचं काय, जिवंतपणे जन्मशताब्दी व्हायची पाळी यायची. हो, ते नको. तेव्हा जर काळ तुम्ही म्हणता, आणि काळ हा असा आहे, अनंत आहे, तर या काळाचं विभाजन करताना शेवटी आपण तास, मिनिटे, सेकंड इथपर्यंत येतो. याच्या पलीकडे क्षण, मोमेंट, याच्या पलीकडे क्षण, क्षणाच्या पलीकडे नाही. आपण म्हणतो क्षणात, क्षणात, याचा अर्थ क्षणाच्या पलीकडे कालाचं विभाजन नाही. जसं परमाणूचं विभाजन करून तो शक्ती रूपाने गेला पुढे, तसं कालाचं विभाजन करता करता क्षणापर्यंत आल्यानंतर क्षणाचं पर्यवसान सनातन कालामध्ये होतं, अव्यक्तामध्ये होतं. इटर्निटी असं इंग्लिशमध्ये म्हणतात. त्या इटर्निटीत काय आहे, आज मला 3 भेद आहेत, भविष्य, भूत आणि वर्तमान. तिथे संबंध काल एक, त्रिकालज्ञ, आणि हे साधूचं लक्षण आहे. तो जगतो त्या त्रिकालात जगतो, त्याला अज्ञात असं काहीच नाही. संबंध फिल्म त्याच्या डोळ्यासमोर असते. तेव्हा आपण जर एखादी गोष्ट पुनरावृत्ती केली, तिन्ही अवस्थामध्ये पुनरावृत्ती केली, तर माणूस वरच्या पायरीला जातो, तो शाश्वतामध्ये जातो, इटर्निटी मध्ये जातो. आणि भगवंताचं नाम जे आहे ते असं आहे, ते घेता घेता ते इटर्निटी मध्ये जातो, सनातनामध्ये जातो, पूर्ण शाश्वतामध्ये जातो. तेव्हा ते नाम आणि भगवंत एक रूप होतात. मी काहीतरी बडबडतोय असं वाटतं का तुम्हाला? नाही. मग त्याची खूण काय? त्याच्या 2 खुणा आहेत. एक खूण म्हणजे श्वास जसं चालतो तसं नाम चालेल. श्वासावर नाम घ्यायचा अभ्यास नको असतो. नाम इतकं घ्यायचं की जसा श्वास सहज होतो तसं तो जागेपण, स्वप्न आणि गाढ झोप या तिन्ही मध्ये सारखं नाम चालेल. मी असं ऐकलेलं आहे, एक ग्रस्त होते पंढरीनाथ म्हणून, ते आमच्याकडे आले होते, वारकरी होते. तेव्हा ते दुपारी निजले असताना जेवण खाऊन, आम्हाला ते माहिती होतं, तर त्यांच्या छातीला कान लावलं तर विठ्ठल 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 मी ऐकलेलं आहे. माझं 15-16 वर्षाचं वय होतं, मी काय लहान नव्हतं. मी त्यांना म्हणलं कसं चाललं? अरे नाही, यात काहीच कमाई नाही म्हणले, सारखंच नाम घेतलं सोबत म्हणाले. त्यांची एक उदाहरण सांगतो, काय वृत्ती होती. त्यांना एकुलता एक मुलगा, त्याचं लग्न झालं, एक खोली सिकंदराबादला. तेव्हा मध्ये पडदा टाकला, गर्भाधानाच्या दिवशी मध्ये पडदा, आणि स्वयंपाकघराच्या बाजूला निजले, आणि ते नवरा बायको इकडे पलीकडे निजले. ती बाई आमच्या आईला सांगत असे की ते तिथे असं म्हातारा खोकायचा, नाम चालू, आम्हाला संकोच नाही वाटला म्हणाले. अशी त्या माणसाची काय असेल बघा. किती साधा मनुष्य.